प्रत्यक्ष आचार्यांकडून आपण लग्नाच्या पंक्तीतील वाटाणा बटाट्याची भाजी बघतोय. तर त्यासाठी पातेल्यामध्ये त्यांनी तेल घेतलेले. तेल गरम झालं की त्यात त्यांनी जिरे टाकून घेतलेले. यातच ते आता काही कढीपत्ता टाकून घेणार आहेत आणि हे जे मसाले आहेत ते आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचे. नंतर यात त्यांनी आलं आणि लसूण यांची पेस्ट टाकून घेतलेली आहे. साधारण 500 ते 600 लोकांना पुरेल इतपत भाजी ते बनवत आहेत आणि भाजी इतकी सुरेख बनवतात. बघा, आता आलं आणि लसूण यांनी टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगलं ते या चमच्याच्या सहाय्याने परतून घेणार आहेत. मिरचीचा ठेचा त्यांनी बनवून घेतलेला होता, हिरव्या मिरचीचा, तोही त्यांनी यात टाकून घेतलेला आहे आणि ते आता ते परतून घेणार आहे. यातच त्यांनी थोडीशी हळद पावडर, धना पावडर आणि लाल तिखट टाकून घेतलेले आणि तेही ते अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेत आहे. आता यात त्यांनी भरपूर असा कोथिंबीर मसाला टाकून घेतलेला आहे. मसाला जसा भाजतो तसा मसाल्याचा वास खूप छान यायला सुरुवात होते आणि बघा, तेलही छान मसाल्याला सुटलेलं आहे. भाजीला दाटसरपणा यावा म्हणून त्यांनी थोडंसं बेसन टाकलेलं आहे आणि तेही यात भाजून घेतलेलं आहे. नंतर त्यांनी कांदा, खोबरं, तीळ आणि मगज यांची पेस्ट बनवलेली होती ती यात टाकून घेतलेली आणि तीही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. नंतर त्यांनी बटाटे उकडून घेतलेले होते, त्याचे पीसेस यात टाकून घेतलेले, चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून घेतलेले आणि ही भाजी त्यांनी उकळून घेतलेली आहे. मस्त अशी तर्रीदार भाजी त्यांनी इथे बनवून तयार केलेली आहे. त्यात थोडासा हिंगही टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव खूप छान लागते. वाटाणे आणि बटाटे यात टाकून घ्यायचे. बघा, इथे बटाटे त्यांनी उकळून ठेवलेले आहेत. आता ग्रेव्ही बनवून त्यांनी तयार केलेली आहे. बघा, किती छान अशी तरी भाजीला आलेली आहे. मस्त अशी भाजी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.